तो नाही सांभाळत आपण. नाही तर पूर्वी प्रत्येकाच्या घरी एक तरी बैल जोडी, रेड्याची जोडी, प्रत्येकाच्या घरी स्वतःच्यासाठी दुधासाठी गाय किंवा म्हैस. आज आम्ही पिशवीशिवाय दूध आणत नाही, कारण आता कोणाकडे राहिलेलं आहे. पिशवीच्या दुधामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे माझ्या सामान्य लोकांना नाही कळणार. एकच उदाहरण देतो. पूर्ण देशाला 50 कोटी लिटर दूध लागतं. भारत देशाला जे काय 140 कोटी जनता आहे त्याच्यामध्ये 50 कोटी दूध लिटर दर दिवसाला का. आणि मग आमच्या देशामध्ये दूध उत्पन्न किती होतंय? 35 कोटी लिटर. मग 35 कोटी लिटर जर दूध उत्पन्न होत असेल तर मग 15 कोटी लिटर दूध येतंय कुठून? मग आता पूर्वी थोडं पाणी टाकायचं द्यायचं आपण समजू शकत होतो, पण आता नेमकं काय वापरताय? किती लोकांना यातलं माहिती आहे मला सांगा बरी, की आता काय काय नेमकं वापरताय दूध भेसळमध्ये? पहिलं तर युरिया खत, दुसरी निरमा पावडरची कपडे धुतो आपण ती, त्यानंतर पाम तेल, त्याला चिकटपणा थोडा येतो, पिवळसरपणा येतो. जे दूध आपण गरम केल्यानंतर आपलं प्युअर दुधाची जशी वरती शाय आणि हे जे निर्माण होतं. मग तुम्ही आम्हाला सांगा कशी आमची मुलं सुदृढ होणार? पूर्वी तुम्ही 100 वर्ष जगलेत असेच का? तेव्हा दही होतं, दूध होतं, ताक होतं, लोणी होतं, तूप होतं, ह्याच्यावरतीच आपलं चालायचं. काहीतरी अपघात झाला, मोठं हे झालं तरी ते हॉस्पिटलला नेऊन एक महिने ठेवायला लागत नव्हतं. झाडपाळ्याचं औषध पिळलं तरी त्या जखमेवरती जखम बरी होत होती.